हॅलो, काय म्हणताय? कसे आहात? आणि तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. चला, आज जरा बाहेर जायचं आहे. म्हणलं तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी. अरे यार, टिकली पडली. राम राम मंडळी, कशा आहात? हे बघा कुठं आले मी, येते तुमच्या लक्षात. आता तुमच्या लक्षात येणारच नाही. मोक्कार भांडी, मोक्कार भांडी, मोक्कार भांडी. आणि तुम्हाला सांगते पोरींनो, ज्यांचं नवीन लग्न ठरलंय किंवा शॉपिंग चालू आहे, अजिबात भांड्याच्या भानगडीत पडू नका. लई भांडी घेऊ नका, घासायला आपल्यालाच लागतंय. त्याच्यामुळे लई भांडी घेऊ नका. आम्ही सगळ्या मैत्रिणी हळदी कुंकाचं वाण घेण्यासाठी आलोय. एवढं कन्फ्युजन आहे, काय घ्यावं काही कळत नाही. डबे घ्यावे का काय घ्यावं समजत नाहीये. चपात्याचा डबा बघितला तरी काय समजना. आता म्हटलं काय घ्यावं काही समजत नाहीये. हां, तर मी असं म्हणत होते बायांनो, लय भांडी घ्यायच्या भानगडीत पडू नका. दिसायला एवढे छान वाटतात, नवीन खूप छान वाटतात, पण नंतर अशी वाट लागते ना आपली, त्याच्यामुळे लई भांडी घ्यायच्या भानगडीत पडू नका. जे लागतंय तेवढंच घ्या, ठेवायला जागा नसते, मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येतो आणि सगळी वाट लागते आपली. मोजकी भांडी घ्यायची, मोजकी. मी माझ्या लग्नात हे घेऊ ते घेऊ एवढी भांडी घेतली. आता ठेवायला जागा नाही अक्षरशः. हे बघा, त्यामुळे असं छोटं घ्या. किती मस्त डबा आहे, सगळं भारी वाटतं बरं. आणि तुम्हाला तर माहिती आहे किती महाग आहे सगळं, त्यामुळे लई काही घेत नका बसू. हे बघा, माझ्या मैत्रिणी घेत आहे वस्तू. आमचा मोठा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच येईल. आणि हे बघा, गाळण. लोकांना जसं तुम्ही गाळता ना, तसं आपण चहासाठी गाळण घेऊ शकतो. हे बघा कसे मोक्कार व्हरायटी. हे बघा, अशीच एक बादली घेतली होती मी मस्तपैकी, पण त्याच्यामध्ये फक्त 2-3 वेळा ड्राय फ्राय केला असेल, काही केलेलं नाही मी. नंतर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर ह्या सेक्शनमध्ये तुम्ही येऊ शकता. काही गरज नाही भांड्याच्या दुकानात. तुम्हाला स्वयंपाकाबद्दल आवड नाही ना, गरजच नाही यायची. हे बघा, वा, इकडं बार्गेनिंग चाललंय सगळं. बार्गेनिंग. वस्तू फायनल झालेली आहे. आता मी ती काय दाखवणार नाही तुम्हाला, हळदी कुंकाच्या दिवशी बघालच तुम्ही. ठीक आहे, चला. हे बघा, आम्ही एवढी मोठी खरेदी केलेली आहे आणि सिक्रेट वस्तू आहे त्याच्यामध्ये, सिक्रेट. तर ज्या दिवशी हळदी कुंकू आहे त्या दिवशीच तुम्हाला कळेल, त्यामुळे थोडासा सस्पेन्स गरजेचा आहे, बरोबर ना? चलो बाय. हे बघितलं का? खतरनाक. क्वांटिटी मध्ये नाद करायचं नाही. नाद करते का? कसं आहे?